ज्यावेळेस स्त्रीच्या हातात पैसा येतो त्यावेळेस ती आर्थिकदृष्ट्या सबल होते आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा खूप असं म्हणजे तिला कॉन्फिडन्स वाढल्यामुळं भारी वाटतं असं. पण जेव्हा माझे मिस्टर एक्सपायर झाले, त्यांना एक्सपायर होऊन 5 वर्ष झाले, तर एकाएकी कधीच काम न करता आणि एकाएकीच घराच्या बाहेर पडण्याचं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि नंतर हळूहळू म्हणजे महिलांच्या असं संवादानुसार आम्ही बचत गट म्हणजे महिला बचत गट करण्याचं ठरवलं. मोलमजुरी करीत होते पण आता स्वतः बिझनेस करतात. बाहेरच्या गोष्टींचं नॉलेज यायला लागलं. अगोदर मी म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच काम पाहिजे. बचत गटात आलो तर बचत गटानंतर आम्हाला वॉटरशेड हा एक प्रामुख्याने म्हणजे आमच्या जीवनात आलेला मोठा हेतू भेटला आम्हाला. त्यातून आम्हाला त्यांनी बीज भांडवल म्हणजे उपलब्ध करून दिलं. मला जे बचत गटातून पैसे भेटले ते मला इतर दुसरे कुठून जर घेतले असते तर ते मला व्याजाने घ्यावं लागले असते किंवा असे मला कुणी 10 रुपयाची सुद्धा मदत केली नसते अशी. म्हणजे एवढं शिक्षण होऊन पण काहीच उपयोग नाही असं वाटायचं ना. आणि बाहेरचं काम करण्यासाठी मला जरा जास्त आवड होती. आणि मग ह्याच्यात ऑर्डरमध्ये पडल्यानंतर मग मला वंदना मॅडमने एक चान्स दिला. म्हणल्या महिलाभर तुम्ही काम पाहतात का तुम्ही? म्हणलं ठीक आहे. तर मग मी आपल्या बचत गटातून मला मदत मिळाली, तर बीज भांडवल भेटलं आणि मी त्याच बीज भांडवलमधून माझं हे घर बसल्या माझं दुकान सुरू केलेलं आहे आणि मला याच्यात चांगला आत्ता फायदा व्हायला लागलेला आहे. 14 ऑक्टोबर 2022 मध्ये मला बीज भांडवल वॉटरशेडने दिले. मग मी काय निर्णय घेतला की ह्या मुलाला बघता बघता मला दुसरं तर काही करता येत नाही. म्हणजे शेळ्या गाया कुठं असं नाही पाळता येत काय. मग ह्याला बघत बघत आणि छोटंसं गाव आहे हे, त्याच्या निमित्ताने म्हणलं मग आपण शिवणकाम करू शकतो. 6 वर्षामध्ये माझ्याकडं 90 ते 80 ते 90 हजाराचं उत्पादन झालं. मग मी ते मादी ठेवल्या माझ्याकडे, नर विकले. तर मग माझ्याकडे 3 शेळ्याच्या परत 6 शेळ्या झाल्या असं झालं. तिथं आम्ही बिझनेस करतो, व्यवसाय दूधधंदा. तुम्ही 15,000 रुपये दिले, आम्ही 15 टाकले, 30,000ची गाय घेतली. आता एक गाय पण नव्हती, तुमची गाय पहिल्यांदा गाय घेतल्यावर त्याच्यावर आम्ही 3 गाया केल्या आमच्या स्वतःच्या पैशाने. मग आपलं दूध थोडं थोडं करून आम्ही 50 लिटर दूध डेअरीला घातलं. 50 लिटर घातल्यावर 50,000 पगार झाला महिन्यात. असं वाटलं की माझ्यासाठी देवानेच म्हणजे धाव घेतली आणि मी ती संधी त्या संधीचं सोनं केलं आणि हे माझं छोटंसं दुकान चालू केलं. उत्साह वाढतो ना, असं वाटतं की अजून करावं, जास्त अजून वाढ व्हावी असं वाटतं ना. आणि त्यांचं सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं, त्यामुळे आम्हाला असं काही असं म्हणजे असं धडा बांधायला असं हे वाटतं ना, आनंद वाटतो असं. मग त्या पण काय करायला लागल्या, 1-2 शिवले की आणखी मग टाकायला लागल्या. मग हळूहळू बायांना म्हणजे कसं माहीत व्हायला लागलं की मी म्हणजे शिवते चांगले ब्लाऊज. त्यावेळेस पहिल्यांदा माझी अशी कमाई माझ्या हातात पडली, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. घाम जर शरीराचा पडल तर परिस्थिती बदलते आणि आपण जर असं जर बसलो कसं काय ग होईल? होईन का?